आज काय विशेषचे प्रायोजक आहेत MDH मसाले. MDHनं जेवण दरवेळी मजेदार. आरोग्य न्यूट्रिशन मिळे, बॉडी किती स्ट्रॉंग बने, कमी खाऊन पोट भरे, डायजेशनला नाही धोका. MDH सोया टीम अस्सल प्रोटीन. MDH. शिवसेना पक्ष चिन्ह कुणाचं? सुप्रीम कोर्टात आज पुन्हा सुनावणी. ठाकरेंचे वकील कपिल सिब्बल मांडणार बाजू. गेल्या सुनावणीमध्ये सिब्बलांकडून निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांवरच प्रश्न. एकनाथ शिंदेही काँग्रेसमध्ये येणार होते. पृथ्वीराज चव्हाणांचं समर्थन करताना हुसेन दलवाईंचा दावा, तर काँग्रेस नेत्यांच्या विरोधामुळे पक्षप्रवेश झाला नसल्याचं वक्तव्य. भरत गोगावलेंचा वनवास अखेर संपला. पालकमंत्रीपदाची माळ भरत गोगावलेंच्या गळ्यात. सब्र का फल मीठा होता है. झी24 ताशी गोगावलेंचा एक्सक्लुझिव्ह संवाद. मी महाराष्ट्रातच राहणार, ज्यांना पतंग उडवायचे त्यांनी उडवावे. मुख्यमंत्री फडणवीसांनी ठणकावलं. पंतप्रधान मोदींची दिल्लीमध्ये घेतली भेट. राज्य मंत्रिमंडळाची आज महत्वाची बैठक. चाकणमधील खड्डे, उद्योजकांच्या प्रश्नांबाबत होणार चर्चा. पालकमंत्रीपदावरून छगन भुजबळ नाराज असल्याची चर्चेवर बैठकीत पडसाद उमटण्याची शक्यता. मुंबईत आजपासून बेस्टच्या कामगारांचा बेमुदत उपोषण. कंत्राटी कामगार, सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी बेस्ट कर्मचारी आक्रमक. मुंबईकरांची प्रवास कोंडी होण्याची शक्यता. मुंबईत बेस्टच्या खासगीकरणाचा घाट. 22 आगारांच्या खासगीकरणाचा प्रस्ताव. आज मुंबई महापालिकेच्या विशेष महासभेमध्ये प्रस्तावावर चर्चा होणार. भाजप शिवसेना नगरसेवकांना व्हीप जारी. मुंबईतील रिक्षा टॅक्सी चालकांना आजपासून मराठीत बोलण्याची सक्ती. मराठी बोला अन्यथा आजपासून कारवाई होणार. मराठी शिकण्यासाठी 1 महिन्याची नोटीस देणार. मुंबई महापालिकेवर मेट्रोचा आर्थिक भार. कुलाबा ते सिप्स मार्गावरच्या स्टेशन परिसराच्या विकासाची जबाबदारी महापालिकेवर. विकासासाठी पालिकेला 702 कोटींचा निधी खर्च करावा लागणार. तुकाराम मुंढेंच्या FDAला हायकोर्टाचा दणका. नियमांचं 98% अनुपालन करूनही मिठाईचं दुकान 34 दिवस बंद राहिल्यानं 5 लाखांचा दंड. FDAचं धोरणच विचित्र असल्याची टिप्पणी. आणि महाराष्ट्रात पावसाची असमान हजेरी. ऑगस्टमध्ये पावसाचा जोर ओसरला. अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाची दडी. मुंबईत पुढचे 2 दिवस हलक्या सरींचा अंदाज. नमस्कार आणि सुप्रभात. मी अनुपमा खानविलकर. आपण पाहताय झी24 तास. आज काय विशेष या बातमीपत्रामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आज काय विशेष या बातमीपत्रामध्ये आपण सुरुवातीला पाहूया आज लक्ष वेधून घेणाऱ्या 3 महत्त्वाच्या बातम्या. आणि यामध्ये पहिली मोठी बातमी ती म्हणजे शिवसेना पक्ष आणि चिन्हासंदर्भातली. आज पुन्हा महासुनावणीला सुरुवात होणार आहे. कपिल सिब्बल कोर्टासमोर पुन्हा उद्धव ठाकरे गटाची बाजू मांडतील. गेल्या सुनावणीमध्ये त्यांनी थेट निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांवर प्रश्न उपस्थित केले होते. दरम्यान आता आजच्या युक्तिवादामध्ये ते काय बोलणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे. त्यामुळे दिल्लीतली घडामोड आपण सविस्तर पाहणार आहोत. दुसरी मोठी बातमी मुंबईतून बेस्ट बस कर्मचाऱ्यांनी पुन्हा आंदोलनाचा हत्यार हाती घेतलं. या संदर्भातले विविध मागण्यांसाठी आजपासून बेस्ट कामगार बेमुदत उपोषणावर बसलेले आहेत. त्यामुळे मुंबईकरांची आता प्रवास कोंडी होण्याची शक्यता आहे. आणि दुसरीकडे बेस्टच्या खासगीकरणाचा सुद्धा घाट घातलेला आहे. बेस्टच्या 22 आगारांची खासगी विकासकांच्या माध्यमातून विकास करण्याचा प्रस्ताव आज मुंबई महापालिकेच्या विशेष सभेत मांडला जाणार आहे. त्यामुळे बेस्टच्या विषयी या 2 महत्त्वाच्या बातम्या, त्यावरचे सविस्तर तपशील आपण या बातमीपत्रामध्ये जाणून घेणार आहोत. आणि तिसरी लक्षवेधी महत्त्वाची बातमी ती म्हणजे ठाण्यात भाजपा आणि शिवसेनेतला एक अंतर्गत वाद पुन्हा एकदा समोर आलाय. ठाण्यातल्या शिवसेनेच्या कार्यक्रमात भाजप नेत्यांनी दांडी मारली आणि यावेळी मराठीवर प्रेम असलेले लोक आले होते असा टोला परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी भाजपला लगावला. आता त्यांच्या या वक्तव्यावरून चर्चांना उधाण आलेलं आहे. त्यामुळे ठाण्यातल्या या घडामोडीवर आपलं विशेष लक्ष आहे. तर या 3 बातम्या आपण सविस्तर पाहणार आहोत. त्याचबरोबर राज्यात आणखी काही महत्त्वाच्या घडामोडी आहेत त्या संदर्भातले सुद्धा तपशील जाणून घेणार आहोत. यासाठी आमचे रिपोर्टर्स आपल्याबरोबर जोडले गेलेले आहेत. तर सगळ्यात महत्त्वाचं आज शिवसेना पक्ष
चिन्हाबाबत सुप्रीम कोर्टात सुनावणी आहे. कपिल सिब्बल पुन्हा एकदा बाजू मांडतील. या संदर्भात माहिती देण्यासाठी माझे सहकारी कृष्णात पाटील आपल्याबरोबर जोडले गेले. आपण कृष्णातकडून आणखी माहिती जाणून घेणार आहोत. मुंबईतून ओम देशमुख आपल्याबरोबर आहेत. आज बेस्ट कामगारांचा बेमुदत उपोषणाचा इशारा आहे. मुंबईकरांचा प्रवास कोंडी होण्याची शक्यता आहे. आणि ओम माझा सहकारी या संदर्भात आणखी माहिती देण्यासाठी सध्या आपल्याबरोबर उपस्थित आहे. तर इकडे ठाण्यामध्ये कार्यक्रमात भाजप नेत्यांची दांडी पाहायला मिळाली आणि त्यामुळे भाजप शिवसेनेत अंतर्गत वाद आहे का अशा प्रकारची चर्चा आता सुरू झाली आहे. आणि प्रताप सरनाईक यांच्या वक्तव्यानं त्यामध्ये आणखी भर टाकली आहे. त्यामुळे ठाण्यातून आमचे प्रतिनिधी शुभम कोळी आपल्याबरोबर आहे. शुभमकडून आणखी या संदर्भातली माहिती जाणून घेऊया. तर कुंभमेळा आणि बनावट वर्क ऑर्डर प्रकरणात एक मोठी आर्थिक उलाढाल झाली. तनय महाजनच्या बँक खात्यात 2,72,00,000 रुपये जमा झाल्याची पोलिसांनी माहिती दिली आणि या संदर्भातले आणखी पुढचे तपशील जाणून घेणार आहोत. आमचे नाशिकमधले प्रतिनिधी सागर गायकवाड आपल्याबरोबर जोडले गेलेले आहेत. तेव्हा या सगळ्या महत्त्वाच्या बातम्या आपण पाहणार आहोत आणि त्याचबरोबर सविस्तर तपशीलही जाणून घेणार आहोत. आणि सुरुवात करूया मोठ्या बातमीनं. राजकीय वर्तुळातली सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी बातमी ती म्हणजे शिवसेना पक्ष चिन्ह कुणाचं. आज महासुनावणीला पुन्हा एकदा सुरुवात होणार आहे. ठाकरेंच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात सुनावणी सध्या सुरू आहे. तर कपिल सिब्बल ठाकरे गटाची बाजू मांडणार आहेत आज दिल्लीमधल्या सुनावणीकडे. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष आहे. आणि या संदर्भामध्ये आणखी सविस्तर माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील आपल्याबरोबर जोडले गेलेत. आपण कृष्णातकडून आणखी तपशील जाणून घेऊया. कृष्णात, मागच्याच आठवड्यात आपण पाहिलं कपिल सिब्बल यांनी जोरदार बाजू मांडली उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची. त्यामुळे नेत्यांमध्ये कुठेतरी एक आत्मिक बळ आल्याचं दिसतं आहे. आता पुन्हा एकदा सुनावणीला सुरुवात होणार आहे. कपिल सिब्बल यांनी गेल्या आठवड्यामध्ये निवडणूक आयोगाच्या अनेक कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित केलेले होते. आज आता युक्तिवादामध्ये काय मुद्दे असण्याची शक्यता, अजून काय नेमकं राहिलेलं आहे? अनुपमा, आतापर्यंत कपिल सिब्बल यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाच्या मर्यादेसंदर्भात, अधिकारांसंदर्भात आणि किती त्यांना अधिकारांच्या मर्यादा आहेत आणि या मर्यादेच्या बाहेर जाऊन कशाप्रकारे निर्णय घेतला गेला हे सांगण्याचा प्रयत्न केला गेला. त्यासाठी विविध पुरावे देखील त्यांनी सादर केले गेले. परंतु आणखी एक याचिका आहे ती म्हणजे आमदार अपात्रतेच्या संदर्भात. त्याबाबत अद्याप देखील कपिल सिब्बल यांनी विस्तृतपणे मुद्दा मांडलेला दिसत नाही. अजून देखील 10th शेड्यूलच्या संदर्भात त्यांनी मुद्दा हा मांडलेला नाही. त्यामुळे आज कदाचित ते आमदार अपात्रतेच्या संदर्भात मुद्दे मांडतील, त्याचबरोबर युक्तिवाद करतील आणि 10th शेड्यूल अधिक विस्तृतपणे सांगण्याचा प्रयत्न करतील. जरी या 10th शेड्यूल किंवा आमदार अपात्रतेचा मुद्दा हा आता गौण ठरत आहे, कारण पुन्हा निवडणुका लागलेल्या आहेत. लागून विधानसभा निवडणुका लागल्यानंतर पुन्हा हे आमदार निवडून आलेले आहेत. त्यामुळे आता जरी या आमदारांची अपात्रता रद्द होणार नसली तरी येणाऱ्या भविष्यातल्या अनेक पक्षांसाठी अशा प्रकारची एक निर्णय जो असणार आहे तो महत्त्वाचा असणार आहे. आणि त्या दृष्टिकोनातून आमदार अपात्रतेच्या संदर्भात कपिल सिब्बल हे काय नेमके मुद्दे मांडतात ते पाहणं गरजेचं आहे. आतापर्यंत केंद्रीय निवडणूक आयोगाच्या संदर्भात अनेक मुद्दे त्यांनी उपस्थित केले गेले होते. केंद्रीय निवडणूक आयोगानं केवळ विधिमंडळातली फूट पाहिली, राजकीय पक्षातली फूट पाहिली नाही, संघटनेतलं बहुमत हे पाहिलं गेलं नाही. त्याचबरोबर मर्यादेच्या बाहेर जाऊन कशाप्रकारे निर्णय घेतला गेला, अगोदर निर्णय घेतला गेला आणि त्याप्रमाणे तर्क फिरवण्यात आले, अशा प्रकारे अनेक मुद्दे हे त्यांनी उपस्थित केलेले आहेत. त्यामुळं आजच्या या सुनावणीच्या दरम्यान नेमके कपिल सिब्बल हे आमदार अपात्रतेच्या संदर्भात आणखी काही मुद्दे उपस्थित करतात का ते पाहणं गरजेचं आहे. आणि आज शेवटची त्यांची सुनावणीचा युक्तिवादाची शेवटचा दिवस कदाचित असू शकतो आणि उद्यापासून शिवसेना शिंदे गटाकडून मुकुल रोहतगी हे युक्तिवाद करतील. त्यामुळं आज शेवट किंवा समारोप करताना, युक्तिवादाचा समारोप करताना कपिल सिब्बल आणखी कोणते महत्त्वाचे मुद्दे मांडतात याकडे पाहणं गरजेचं आहे. निश्चितच कृष्णात, जरूर लक्ष ठेवून राहा. वेळोवेळी आपण या संदर्भात चर्चा करत राहूया. तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी. कृष्णात पाटील आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर होते. जाऊया पुढच्या महत्त्वाच्या बातमीकडे. बातमी मुंबईकरांसाठी अत्यंत महत्त्वाची आहे. बेस्टच्या कामगारांनी बेमुदत उपोषणाचा इशारा दिलेला आहे. कंत्राटी कामगार, सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यात आणि यासाठी आता हे कर्मचारी आक्रमक झालेत. शशांक राव यांच्याकडून या आंदोलनाची घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे मुंबईकरांचे आज प्रवास कोंडी होण्याची शक्यता आहे. बेस्ट बसनं जे मुंबईकर प्रवास करतात त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. बेस्ट उपक्रमातले कर्मचारी खासगी कंपन्यांमार्फत चालवले जाणाऱ्या बेस्ट बस गाड्यांवरच्या वेट लीज कर्मचारी आणि सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या काही प्रलंबित मागण्या आहेत. बेस्ट कामगार संघटना या संदर्भात आता आक्रमक झाली. संघटनेचे सरचिटणीस शशांक राव यांनी आजपासून बेमुदत उपोषणाची घोषणा दिली आहे आणि प्रलंबित वेतन करार तातडीनं करावेत, 7व्या वेतन आयोगाच्या शिफारसी आणि महापालिका समकक्ष वेतन श्रेणी लागू करण्याची मागणी यामध्ये करण्यात आली आहे. वेट लीज कर्मचाऱ्यांना समान कामाला समान दाम देण्याची मागणी युनियननं केलेली आहे.
हे सर्व प्रश्न अनेक काळ प्रलंबित आहे आणि कुठेही दखल घेतली जात नाही. म्हणून निर्णायक आंदोलनाची घोषणा करायची होती. लोकांना त्रास द्यायची इच्छा नाही आहे. या सेवा सुरळीत सुरू राहावं ही इच्छा आहे. म्हणून बेस्ट वर्कर्स युनियनचा सरचिटणीस या नात्याने सकाळी 11 वाजता म्हणजे 18 तारखेला सकाळी 11:30 वाजता बेमुदत उपोषण सुरू करणार आहे. जाऊया पुढच्या बातमीकडे. बातमी याच संदर्भातली. मुंबईमध्ये बेस्टच्या खासगीकरणाचा घाट घातलाय का अशी चर्चा सुरू झाली. कारण 22 आगारांच्या खासगीकरणावरून आता राजकारण तापायला सुरुवात होतीये. आज मुंबई मनपाची विशेष सभा आहे आणि प्रस्तावावर आज चर्चा होणार आहे. भाजप शिवसेना नगरसेवकांना व्हीप जारी करण्यात आलेला आहे आणि बेस्टचे असे 22 आगार आहेत. खासगी विकासकांच्या माध्यमातून त्याचा विकास करण्याचा हा प्रस्ताव आहे. आज मुंबई महापालिकेची विशेष महासभा आहे आणि बेस्ट समितीच्या मंजुरी मिळाल्यानंतर हा प्रस्ताव आता महापालिका सभागृहाच्या पटलावर येणार आहे. या प्रस्तावावरून विरोधकांकडे आक्रमक भूमिका ते घेण्याची शक्यता आहे. तर विरोधकांच्या संख्याबळामुळे सत्ताधारी भाजप शिवसेना आता सावध झालेले आहे. सभागृहात प्रस्ताव मंजूर करून घेण्यासाठी भाजप आणि शिवसेनेकडून नगरसेवकांना व्हीप जारी केलेला आहे आणि आजच्या विशेष सभेला सर्व नगरसेवकांनी उपस्थित राहावं अशा सूचना केल्यात. यापूर्वी तातडीच्या प्रस्तावावर बहुमत न मिळाल्यामुळे सत्ताधारी पक्षाला प्रस्ताव फेटाळला जाण्याची नामुष्की ओढवू शकते. तर पुन्हा अशी परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी सत्ताधारी गटाकडून खबरदारी घेण्यात आली आणि 22 आगारांच्या विकासावरून उद्याच्या आजच्या सभेमध्ये सत्ताधारी विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी होण्याची शक्यता आहे. प्राधान्य दिलंच पाहिजे. बेस्टची प्रवाशांसाठी जी एक उत्तम सेवा जगामध्ये मुंबई बेस्टची आहे ती टिकली पाहिजे. परंतु त्या ठिकाणी आर्थिक गणित BSTचं थोडं दोलायमान आहे आणि अशा वेळेला ते आर्थिक गणित नीट त्या ठिकाणी करण्यासाठी जर काही उपाययोजना होत असतील तर त्याचं स्वागत केलं पाहिजे. परंतु त्यामागे जर पूर्णपणे खाजगीकरण होत असेल तर ते चुकीचं राहील. जर ते डेव्हलपमेंट हे त्या ठिकाणी बेस्टला सुस्थितीत आणण्यासाठी, कर्मचाऱ्यांच्या हितासाठी, प्रवाशांच्या हितासाठी आणि बेस्टच्या अतिशय चांगल्या सेवेसाठी होत असेल तर मला वाटतं काही हरकत नाही. आणि या संदर्भात आणखी सविस्तर चर्चा करूया. आमचे प्रतिनिधी ओम देशमुख सध्या आपल्याबरोबर जोडले गेलेत. तर ओम, खरं तर बेस्टचा हा रस्त्यावरचा सुद्धा प्रश्न आहे आणि प्रशासकीय सुद्धा प्रश्न आहे. एकतर आज बेस्ट बसच्या संपामुळे मुंबईकरांची प्रवास कोंडी होईल, तर दुसरीकडे 22 आगारांचा खासगीकरणाचा हा घाट घातला जातोय आणि त्यावरून एक प्रशासकीय वेगळा पेसही आज निर्माण होण्याची शक्यता आहे. कारण महानगरपालिकेमध्ये या संदर्भातल्या सभा असणार आहे. काय काय नेमक्या आजच्या ह्या घडामोडी ज्या मुंबईकरांसाठी अत्यंत महत्त्वाच्या ठरणार आहेत? सगळ्यात महत्त्वाची 2 गोष्टी खरं आहेत ज्याचा उल्लेख तुम्ही आत्ता केला. ते म्हणजे एकतर बेस्टच्या कर्मचाऱ्यांच्या दृष्टीने त्यांच्या मागण्यांच्या अनुषंगानं होणारा बेमुदत संप आणि उपोषण. खरं तर शशांकराव यांच्या वतीनं 11 वाजल्यापासून उपोषणाची हाक देण्यात आली आहे. हे उपोषण बेमुदत असेल त्यामुळे या सगळ्या बेस्ट कर्मचाऱ्यांच्या मागण्याच्या दृष्टीनं शशांकराव यांच्याकडनं बेमुदत उपोषणाची हाक देण्यात आली आहे. आता हे उपोषणाला कशा पद्धतीने सरकार हँडल करते, कशा प्रकारे प्रशासनाचा या संदर्भातला रोल असेल हे पाहावं लागणार आहे. कारण अनेक महिन्यांपासून आपण पाहतोय की खरं तर बेस्ट कर्मचारी हे सातत्यानं संपाच्या संदर्भात इशारे देत होते. आपण काही महिन्यांपूर्वीसुद्धा बेस्टच्या संदर्भातला संप जो झाला होता त्यासुद्धा बाबतीतल्या घडामोडींमध्ये आपण लक्ष ठेवलं होतं. आजच्या या संपाच्या माध्यमातून, आजच्या या उपोषणाच्या माध्यमातून शशांकराव आपल्या मागण्या मांडतायत. माझ्या मागे तुम्ही बसेसचा आगार आहे. खरं तर मंत्रालयाच्या परिसरातला हा बस आगार आहे आणि या ठिकाणी मात्र बेस्ट बसेसची जी रेलचेल आहे ती नियमितप्रमाणे सुरू आहे. मात्र पुढील काही तासामध्ये, पुढील काही वेळामध्ये या सगळ्या संदर्भात या सेवेवरती या सगळ्या गोष्टींचा परिणाम होऊ शकतो असं बोललं जातं आहे. दुसऱ्या बाजूला बेस्टच्या संदर्भातली महत्त्वाची अपडेट म्हणजे खाजगीकरणाचा जो घाट प्रशासनाच्या वतीनं बेस्टच्या वतीनं घातला जातोय त्यावरून सुद्धा महापालिकेच्या महासभेमध्ये मोठा जोरदार गोंधळ होण्याची शक्यता आहे. आपण पाहिलं असेल की खरं तर राज्य सरकारकडच्या परिवहन विभागाकडनं सुद्धा राज्यातल्या काही आगारांच्या जागा या खाजगी विकासकांना देऊन त्याचा विकास करण्याच्या संदर्भातला प्रस्ताव पुढे आणला जात असताना दुसऱ्या बाजूला बेस्टच्या 22 जागांची, खरं तर 22 आगारांमधल्या शेकडो कोटींच्या, हजारो कोटींच्या जागेंच्या संदर्भातली किंवा एकंदर आगाराच्या खाजगीकरणाच्या संदर्भातली जी काही हालचाल प्रशासनाच्या वतीनं आणि सत्ताधाऱ्यांच्या वतीनं केली जाते आणि ज्याला एक प्रकारे दोन्ही गटाच्या सदस्यांना, नगरसेवकांना व्हीप देऊन यावरती शिक्कामोर्तब कुठेतरी सत्ताधाऱ्यांनी केले की आम्हाला हे खाजगीकरण हवंय,
त्यामुळे या दोन गोष्टी लक्षात घेता बेस्टच्या अनुषंगाने आजचा हा दिवस अनेक अर्थांनी महत्त्वाचा ठरतोय. जी. त्यामुळे एका बाजूला प्रशासनाच्या समोर असलेलं उपोषणाचं आव्हान आणि दुसऱ्या बाजूला सत्ताधाऱ्यांच्या समोर असलेलं खरं तर बेस्टच्या खासगीकरणाचा जो प्रस्ताव आहे तो संमत करण्याचं आव्हान, अशा दुहेरी आव्हानाला आज प्रशासन आणि सत्ताधारी कशा प्रकारे तोंड देत आहेत हे पाहणं आता महत्त्वाचं अगदी असणार जरूर. आहे. ओम, लक्ष ठेवून राहा, वेळोवेळी चर्चा करूया. तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी. ओम देशमुख आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर होते. आणि आता जाऊया पुढच्या महत्त्वाच्या बातमीकडे. कुंभमेळा बनावट वर्क ऑर्डर प्रकरणामध्ये मोठी आर्थिक उलाढाल झाली. तनय महाजनच्या बँक खात्यामध्ये 2,72,00,000 रुपये जमा झाल्याची पोलिसांनी माहिती दिली आहे. नरेंद्र महाजननं रोख स्वरूपामध्ये 36,50,000 रुपये घेतल्याचा हा संशय आहे. तर शकील शेखच्या बँक खात्यामध्ये 86,50,000 रुपये आल्याची माहिती आहे. आणि ठेकेदारांकडून सुमारे 3.5 कोटी रुपये उकळल्याचं तपासात समोर आलंय. नातेवाईक आणि मित्रांच्या बँक खात्यांचा सुद्धा पैशांच्या व्यवहारासाठी वापर झालेला आहे. आणि या खातेधारकांना सह आरोपी करत पोलिसांनी त्यांना अटक केली आहे. पैशांची विल्हेवाट कुठे आणि कशी लावली, पोलिसांकडून या संदर्भातला आता तपास सुरू आहे. तर संशयितांची बँक खाती गोठवण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. रिकव्हरीवर पोलिसांचा आता भर आहे. बनावट वर्क ऑर्डर जळगावमधल्या प्रिंटिंग प्रेसमध्ये तयार केल्याचं सुद्धा या तपासामध्ये निष्पन्न झालेलं आहे. आणि या संदर्भात आणखी सविस्तर तपशील जाणून घेऊया. नाशिकमधून आमचे प्रतिनिधी सागर गायकवाड आपल्याबरोबर जोडले गेलेत. सागर, कोट्यवधींची ही रक्कम आहे बनावट वर्क ऑर्डर प्रकरणामध्ये आणि आणखी आता तपशील हळूहळू पुढे येतात. पोलिसांची कारवाई सुद्धा जोर धरताना पाहायला मिळते. काय नेमके सध्याचे तपशील आहेत? नक्कीच आपण जर बघितलं तर सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरात कामं सुरू आहे आणि याच संदर्भात कुंभमेळाच्या बनावट वर्क ऑर्डरच्या प्रकरणातील आता ही मोठी ऑर्डर मोठी आर्थिक व्यवहार जो आहे, उलाढाल आहे, ती आता समोर येताना पाहायला मिळते. खरं तर यामध्ये गिरीश महाजनचे काही नातेवाईक, दूरचे नातेवाईक असल्याचं समजते आणि त्यांनी ही बनावट ऑर्डर तयार करण्यात आलेली होती. त्यात तन्मय महाजन यांच्या बँक अकाउंटवरती तब्बल 2,82,00,000 रुपये जमा झाल्याची माहिती पोलिसांच्या मार्फत कळते. त्याचबरोबर नरेंद्र महाजन याच्याकडे रोख स्वरूपात 36,50,000 रुपयेचा घेतल्याचा संशय देखील या निमित्तानं समोर येताना पाहायला मिळते. खरं तर तपासाला वेग येताना पाहायला मिळते. पोलीस ह्या सगळ्या बनावट वर्क ऑर्डरबाबत संपूर्ण जळगाव असेल, त्याबाबत जामनेर असेल, या ठिकाणी जाऊन तपास करताना पाहायला मिळत आहेत. आणि ह्या संदर्भात आता नवनवीन अपडेट येताना आता ही मोठी आर्थिक उलाढाल देखील समोर येताना पाहायला मिळते. विशेष बाब म्हणजे या ठेकेदाराकडून तब्बल 3.5 कोटी रुपयाची उकळल्याच्या तपासात समोर आलेलं होतं. आणि विशेष बाब म्हणजे तनय महाजन असेल किंवा शकील शेख असेल, या सगळ्यांच्या मित्र असेल, नातेवाईक असेल, यांच्या खात्यांची देखील तपासणी आता पोलीस करणार आहे. त्याचबरोबर ह्या सगळ्यांना सहआरोपी देखील पोलीस करणार असल्याची माहिती देखील आपल्यासमोर येताना पाहायला मिळते. सध्या या सगळ्या तपासामध्ये ह्या तनय असेल किंवा शकील शेख असेल, या सगळ्यांनी ह्या पैशांची कुठे विल्हेवाट लावलेली होती आणि हे पैसे कुठे कुठे ठेवण्यात आले होते, या सगळ्यांचा तपास आता पोलीस करताना पाहायला मिळतात. विशेष बाब म्हणजे हे बनावट वर्क ऑर्डर ज्या ठिकाणी तयार करण्यात आलेले होते त्या प्रिंटिंग तपास देखील जळगावमध्येच आहे आणि त्याची देखील तपासणी पोलीस करताना पाहायला मिळते. म्हणजे सध्या जर आपण बघितलं तर या बनावट वर्क ऑर्डरच्या ह्या सगळ्या मुद्द्यामध्ये आता पोलीस वेगाने तपास करताना पाहायला मिळतात. अनेक नवीन माहिती समोर येताना पाहायला मिळते. आज दिवसभरातल्या या तपासामध्ये आणखी काही माहिती उघड होण्याची शक्यता आहे. आपण जरूर या संदर्भातली तपशीलवार आणखी चर्चा करूया. तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी सागर गायकवाड आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर होते. जाऊया पुढच्या बातमीकडे. बातमी मुंबईतून. मुंबईतल्या रिक्षा टॅक्सी चालकांबाबत ही मोठी बातमी आहे. मराठी न बोलणाऱ्या रिक्षा टॅक्सी चालकांवर आजपासून कारवाई होणार आहे. मराठी न येणाऱ्या चालकांवर आजपासून ही कारवाईला सुरुवात होईल आणि मराठी न आल्यास तात्काळ लायसन्स रद्द होणार नाही. मात्र 1 महिन्याची मुदत दिली जाईल. मराठी न येणाऱ्या, मराठी भाषा न बोलणाऱ्या चालकांना परिवहन विभाग 1 महिन्याची मग नोटीस देणार आहे आणि त्यानंतर मराठी न आल्यास मात्र 3 महिन्यांसाठी चालकांचा परवाना हा निलंबित करण्यात येणार आहे. या 3 महिन्यानंतरही चालकांना मराठी आलं नाही तर परवाना हा रद्द होणार आहे, अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली आहे. जर तुम्हाला मराठी आलं नाही, आता 1,65,000 लोकांना तर मराठी आलेलं आहे समजा, पण ह्यापुढे जर तुम्हाला मराठी येत नसेल तर ताबडतोब कोणाचा परवाना रद्द होणार नाही. आधी 30 दिवसाची नोटीस दिली जाईल. 30 दिवसाच्या नोटीसमध्ये जर तुम्हाला मराठी आलं तर ठीक आहे, नाही आलं तर 3 महिने तुमचा जो परवाना आहे तो रद्द करण्यात येईल, निलंबित करण्यात येईल. परंतु 3 महिन्यानंतर सुद्धा जर तुम्ही मराठी बोलू शकला नाही तर तुमचं लायसन्स रद्द होईल, अशा प्रकारचा नियम मी काढला. आणि त्या नियमामुळे जर रिक्षा चालकाला, टॅक्सी चालकाला अजूनही मराठी शिकायचं असेल तर त्याला ती 4 महिन्याची संधी उपलब्ध होते.
ठाण्यातल्या एका कार्यक्रमातून ही बातमी आहे. निमंत्रण असून सुद्धा भाजपचे काही लोकप्रतिनिधी गैरहजर होते या कार्यक्रमाला आणि या गैरहजेरीबाबत बोलताना मराठीवर प्रेम असलेले लोक कार्यक्रमाला आले होते असं परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी म्हटलं आणि त्यामुळे आता पुन्हा एकदा भाजप शिवसेनेमध्ये अंतर्गत वाद असल्याची चर्चा सुरू झाली आहे. मराठीवर प्रेम असणारी सगळी मंडळी आज या कार्यक्रमाला होती. त्यांचं मराठीवर प्रेम जास्त असेल म्हणून कदाचित ते दुसरीकडे मराठीचे अभ्यास वर्ग घेत असतील. मी त्यांना शुभेच्छा देतो. मराठी भाषेच्या अभिमानाचा आजचा दिवस आहे. मराठी भाषेबद्दल ज्यांना अभिमान आहे, मराठी भाषेबद्दल ज्यांना आत्मीयता आहे, ते सगळे उपस्थित होते. आणि या संदर्भात आणखी माहिती जाणून घेऊया. आमचे प्रतिनिधी शुभम कोळी आपल्याबरोबर जोडले गेलेले आहेत ठाण्यामधून. शुभम, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा काही पहिल्यांदा वाद झालेला नाही. अंतर्गत आपण कुरबुरी पाहिलेल्या आहेत. मात्र तेच लोक उपस्थित होते, त्यांचं मराठीवर प्रेम होतं, अशा प्रकारे जी वक्तव्य येतात त्यामुळे आता आणखी हा वाद पुढे वाढेल अशी शक्यता आहे. काय नेमकं या संदर्भात? निश्चितच पाहिलं तर काल ठाण्यामधील गडकरी रंगायतनामध्ये मराठी भाषेसंदर्भात एक कार्यक्रम पार पडलेला आहे. जे अमराठी रिक्षा चालक आहेत त्यांना मराठी भाषेचे अनिवार्य केलेले आहे. त्या कार्यक्रमाची सांगता काल त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने पार पडली आणि त्या रिक्षा चालकांना मराठी भाषा येत नाही, त्यांना मुदतवाढ म्हणून 1 महिन्याचा वेळ जो आहे तो अवधी कालावधी देण्यात आलेला आहे. परंतु 1 महिन्यातही शिकले जर नाही तर त्यांना पुढील 3 महिने कालावधी देण्यात आलेला आहे. त्यांचं लायसन्स देखील 3 महिन्याकरिता रद्द करण्याचा इशारा परिवहन विभागाने राज्य शासनाने जो आहे तो दिलेला आहे. परंतु दुसरीकडे आपण पाहिलं तर या कार्यक्रमाला शिवसेना शिंदे पक्षामधील अनेक नेते उपस्थित होते. आमदार असतील, त्याचबरोबर स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे या कार्यक्रमाला उपस्थित होते. परंतु ठाण्यातील गडकरी रंगायतन या ठिकाणी हा कार्यक्रम असताना देखील भाजपच्या अनेक नेत्यांनी या कार्यक्रमाला पाठ जे आहे ते फिरवलेले आहे. स्थानिक आमदार संजय केळकर असतील, निरंजन डावकर असतील, माधवी नाईक असतील, त्याचबरोबर जिल्हाध्यक्ष असतील, या सर्वांनी जे आहे या कार्यक्रमाला एकंदरीत पाठ फिरवल्याचं पाहायला मिळते. दुसरीकडे आपण पाहिलं तर निमंत्रण पत्रिकेमध्ये जे आहे ते सर्वच भाजपच्या स्थानिक नेत्यांची देखील नावं होती. त्याचबरोबर मंत्री गणेश नाईक यांचे देखील नाव त्या ठिकाणी कार्यक्रम पत्रिकेमध्ये होतं. गणेश नाईक आणि एकनाथ शिंदे हे एकाच मंचावर येणार असल्याचं देखील बोललं जात होतं. परंतु दुसरीकडे आपण पाहिलं तर भाजपचा एकही नेता त्या कार्यक्रमाला उपस्थित न राहिल्याने जे आहे ते मोठ्या प्रमाणात आता आरोप प्रत्यारोप जे आहेत ते सुरू एकंदरीत झाल्याचं पाहायला मिळते. कारण दुसरीकडे आपण पाहिलं तर कल्याणमध्ये देखील ज्यावेळेस 15 ऑगस्टला स्वातंत्र्याची रॅली, तिरंगा रॅली निघाली होती, त्यावेळेस शिंदेच्या कार्यकर्त्यांनी सर्व त्या कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवली होती. परंतु भाजपच्या कार्यकर्त्यांनी त्यावेळेस देखील त्या ठिकाणी पाठ फिरवली होती. तेच चित्र कुठेतरी ठाण्यातील या कार्यक्रमामध्ये एकंदरीत पाहायला मिळते. तर त्याचबरोबर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी देखील याच्यावरती एकंदरीत टीका जाहीर केलेल्या आहेत. ज्यांना मराठी भाषेविषयी प्रेम आहे ते या कार्यक्रमाला उपस्थित राहिले, ज्यांना मराठी विषयी प्रेम नाही ते दुसऱ्या ठिकाणी होते, असं देखील त्यांनी एकंदरीत या कार्यक्रमामध्ये टीका एकंदरीत केल्या. त्याचमुळे आता भाजपने या कार्यक्रमाला पाठ फिरवल्यानंतर शिंदेच्या नेत्यांनी त्यांच्यावरती टीका एकंदरीत केलेली आहे. त्याचमुळे आता याला काय नेमकं आता वादाला ठिणगी अजून पेटते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. ठीक का शुभम, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर तपशिलांसाठी. शुभम कोळी आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर होते. जाऊया पुढच्या बातमीकडे. राजकीय वर्तुळातून ही आणखी एक मोठी बातमी आहे. केंद्रीय मंत्री आणि रिपाई नेते रामदास आठवले यांनी वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांना साथ घातली आहे. प्रकाश आंबेडकरांच्या नेतृत्वात काम करण्याची इच्छा आहे असं वक्तव्य आठवलेंनी केलंय. प्रकाश आंबेडकरांच्या नेतृत्वात सर्व रिपब्लिकन पक्षांचं ऐक्य व्हावं असंही आठवलेंनी म्हटलंय. बाळासाहेब आंबेडकरांचा एक गट या भागामध्ये आहे, त्यामुळं सर्व नेत्यांनी एकत्र यावं ही माझी भूमिका आहे. माननीय प्रकाश आंबेडकरांनी त्याचं नेतृत्व करावं आणि पक्षाचं अध्यक्ष व्हावं ही माझी भूमिका आहे. आणि जर आम्ही एकत्रित आलो तर एक आपली मोठी ताकद उभी राहणार आहे आणि त्या ताकदीचा उपयोग समाजाच्या आर्थिक, सामाजिक, सगळ्या न्यायासाठी चांगल्या पद्धतीने होणार आहे. त्यामुळं ऐक्याच्या संबंधामध्ये माझी भूमिका पॉझिटिव्ह आहे. 4 पावलं मागे जाण्याची माझी तयारी आहे. जाऊया पुढे आणखी एक मोठ्या बातमीकडे. राज्यातल्या मुदत संपलेल्या 20 जिल्हा परिषदा आणि त्या अंतर्गतच्या 211 पंचायत समित्यांची सार्वत्रिक निवडणूक येत्या डिसेंबर किंवा जानेवारी 2027च्या आधी होणार नाही असं चित्र दिसतंय. केंद्रीय निवडणूक आयोगानं दिलेले निर्देश आणि सर्वोच्च न्यायालयानं एका प्रकरणात दिलेला निकाल लक्षात घेता
किमान 5 ते 6 महिने ही निवडणूक होणार नाही अशी स्थिती आहे आणि याशिवाय 105 नगरपंचायतींची मुदत ही फेब्रुवारी 2027 मध्ये संपणार आहे. त्यामुळे ही निवडणूक एकत्रच घेण्याचं राज्य निवडणूक आयोगानं ठरवलंय. सर्वच निवडणुका फेब्रुवारीमध्ये त्यामुळे होतील अशी एक शक्यता आहे. या प्रकरणात आज सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी होणार असली तरी अंतिम निकाल यायला प्रतीक्षाच करावी लागणार आहे. पुढे बातमी आहे हिंगोलीमधून. दारू पिऊन शाळेमध्ये येणारा मुख्याध्यापक आता निलंबित झालेला आहे. मुख्याध्यापक विनोद कटकेवर निलंबनाची ही कारवाई केली. हिंगोली झेडपी सीओ विवेक गायकवाड यांनी ही कारवाई केली आहे. निलंबन न झाल्यास दिपकेंनी आंदोलनाचा इशारा दिलेला होता. सीजेपीचे संस्थापक अभिजित दिपके यांनी स्कूल ठीक करो या कॅम्पेनिंगची सुरुवात हिंगोली जिल्ह्यामधून केली. हिंगोली जिल्ह्यातल्या विविध शाळांना भेट देत शाळांची दुरवस्था त्यांनी दाखवलेली होती आणि या दरम्यान त्यांनी हिंगोली जिल्ह्यातल्या जिल्हा परिषद शाळा लिंबाळा या शाळेला भेट दिलेली होती. या शाळेमध्ये मुख्याध्यापकच भर दिवसा शाळेत दारू पिऊन राहतो असं निदर्शनाला आलेलं आहे. संबंधित मुख्याध्यापक विनोद कटके शाळेमध्येच दारू पित असल्याचे व्हिडिओ अभिजित दिपके यांनी समोर आणले होते आणि या शिक्षकावर कारवाई करा अन्यथा आंदोलन केलं जाईल असा इशारा दिलेला. अभिजित दिपके हिंगोली जिल्ह्यामध्ये दाखल होणार होते. आज त्यासाठी त्याआधीच संबंधित मुख्याध्यापक विनोद कटकेला निलंबित केलेले आहे आणि तसे आदेश हिंगोली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांनी काढलेले आहेत. आणि तसं या जिल्ह्यातल्या बातम्यांकडे सुरुवात करूया पुणे जिल्ह्यातून. पुण्यामध्ये पावसाळ्यात डासांची उत्पत्ती वाढू नये यासाठी महापालिकेच्या कीटक प्रतिबंधक विभागानं तपासणी मोहीम तीव्र केली आहे. शहरातील विविध ठिकाणी डासांची उत्पत्ती स्थळं आढळल्यानंतर संबंधितांवर दंडाची कारवाई केली आहे. आतापर्यंत 3,35,000 रुपयांहून अधिकचा दंड वसूल केलाय. घर, गच्ची, पाण्याच्या टाक्या आणि परिसरात पाणी साचू न देण्याचं आवाहन पुणे महापालिकेनं केलंय. पुण्यामध्ये आरटीओनं HSRP नंबर प्लेट नसलेल्या वाहनावर कारवाई केली आहे. जुलै महिन्यामध्ये आरटीओनं HSRP नंबर प्लेट नसलेल्या 1,277 वाहनांवर कारवाई केली आहे आणि प्रत्येकी 1,000चा दंड ठोठावलाय. दरम्यान पुणे विभागात अद्याप 13 लाखांहून अधिक वाहनांवर HSRP नंबर प्लेट बसवणं हे बाकी आहे. हडपसर ते पुरंदर विमानतळादरम्यान सुमारे 10 किलोमीटर दुहेरी बोगदा प्रस्तावित आहे. दिवे घाटाखालून जाणाऱ्या या बोगद्यामध्ये मेट्रो आणि वाहनांसाठी स्वतंत्र मार्ग असतील. प्रकल्पाचा आराखडा महामेट्रो तयार करणार आहे. मात्र अंमलबजावणी कोण करणार याबाबत अजूनही स्पष्टता नाही. पुणे महापालिका नव्यानं समाविष्ट 34 गावांमध्ये आधुनिक गोशाळा आणि पशुवैद्यकीय रुग्णालय उभारणार आहे. यासाठी गायरान आणि शासकीय जमिनींचं सर्वेक्षण केलं जाणार आहे. जनावरांना मोफत उपचार, लसीकरण, औषधं, चारा आणि पाण्याची सुविधा मिळणार आहे. मुंबई उच्च न्यायालयानं अन्न औषध प्रशासनाला पुन्हा एकदा धारेवर धरलं. पुण्यातल्या एका मिठाईच्या दुकानानं अन्न सुरक्षा नियमांची 98% पूर्तता करूनही त्यांच्या परवान्याचं निलंबन रद्द न केल्याबद्दल FDAला धारेवर धरलं. याचिकाकर्त्यांना 5 लाख रुपयांची नुकसान भरपाई देण्याचे आदेश न्यायालयानं FDAला दिले. पुढे बातम्या पाहूया नाशिक जिल्ह्यातून. नाशिक शहरात आज पाणीपुरवठा बंद राहणार आहे तर उद्या कमी दाबानं पाणीपुरवठा होणार आहे. पाईपलाईन दुरुस्ती कामासाठी नाशिक शहराचा पाणीपुरवठा आज बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांनी पाणी जपून वापरावं असं आवाहन महापालिकेनं केलं आहे. नाशिकच्या पेठ तालुक्यातल्या जिल्हा परिषद शाळेच्या भिंतींना भूकंपामुळे तडे गेलेत. आधीच या शाळेचे वर्गखोल्यांची अत्यंत दयनीय अवस्था आहे. त्यात भूकंपाचे धक्के, त्यामुळे वर्गखोल्यांना तडे गेलेत. शाळेतल्या 267 विद्यार्थ्यांचा जीव त्यामुळे टांगणीला आलेला आहे. शाळेच्या इमारतीला ठिकठिकाणी तडे गेलेत. वर्गखोल्यांची अवस्था चिंताजनक झाली आहे. मालेगावच्या महेश कोऑपरेटिव्ह बँकेमध्ये ठेवीदारांची सुमारे 6 कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचा आरोप आहे. कारवाईच्या मागणीसाठी ठेवीदारांनी अपर जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ धरणं आंदोलन केलं. 20 ऑगस्टला रास्ता रोको करण्याचा इशारा देण्यात आला आहे. नाशिकच्या मालेगावात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं सापळा रचला आणि तब्बल गुटख्यानं भरलेला कंटेनर पकडला आणि त्यावेळी 20 लाखांच्या कंटेनरसह 62 लाखांचा गुटखा असा एकूण 82 लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. या प्रकरणात वाहन चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतलं. पुढे बातम्या पाहूया छत्रपती संभाजीनगरमधून. छत्रपती संभाजीनगरमध्ये 17 दिवसांपासून पावसानं दडी मारली आहे. पिकांना गरज असताना पावसानं पाठ फिरवली आहे. त्यामुळे शेतकरी आता चिंतेत आहेत. हवामान विभागानं छत्रपती संभाजीनगर जिल्हा वगळता इतर जिल्ह्यात या आठवड्यात तुरळक पावसाचा अंदाज वर्तवला आहे.
जायकवाडी धरणाचा पाणीसाठा अवघ्या 24 दिवसात 32 वरून 93% पोहोचलाय. मात्र धरणात मोठ्या प्रमाणात गाळ साचल्यानं प्रत्यक्ष उपलब्ध पाणीसाठ्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे 100% साठा झाल्यानंतरही गाळाचा विचार करून पाणी नियोजन करण्याची मागणी होतीये. छत्रपती संभाजीनगर मनपातल्या 115 पैकी 25 नगरसेवकांविरोधात 3 अपत्य, अतिक्रमण आणि अनधिकृत बांधकामं आदी कारणांवरून अपात्रतेच्या तक्रारी दाखल आहेत. या प्रकरणात मनपा आयुक्त यांच्यासमोर सुनावणीला सुरुवात झाली आहे. यावेळी 8 जणांनी आरोपांवर म्हणणं मांडण्यासाठी पुढच्या तारखा देण्याची विनंती केली आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेला जिल्हा नियोजन समितीकडून मिळणाऱ्या 214 कोटींच्या नियोजनासाठी विशेष सर्वसाधारण सभेचं आयोजन करण्यात येणार आहे. राज्याच्या नियोजन विभागाच्या निर्देशाप्रमाणे जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हा परिषद आणि डीपीसीला नियोजन सादर करण्याच्या सूचना केल्या. छत्रपती संभाजीनगरमध्ये 3000 BLO 26 लाख मतदारांपर्यंत पोहोचले, तर 6 लाख मतदारांची नावं यादीतून वगळण्यात येणार आहेत. यामध्ये स्थलांतरित मतं, दुबार नावं, गैरहजर, पत्ता अपूर्ण असलेल्या मतदारांचा समावेश आहे. आज काय विशेषचे प्रायोजक आहेत MDH मसाले. MDHनं जेवण दरवेळी मजेदार. MDH दम आलू, दाल तडका आणि मशरूम मसाला. MDH ने जेवण दरवेळी मजेदार. MDH सदैव तुम्हाला नवे स्वाद देण्यासाठी कटिबद्ध आहे.